पिंजरा पिंजरा रे हा नको, हा पाहिजे. हे बघ वीर, हे सगळं नारायणी मुद्दामून करते हे कळतंय मला. नाही तुझा फोन बंद करणं किंवा लॅपटॉपला हात लावणं, आनंदीला नको नको ती कामं सांगणं, हे सगळं ती मुद्दामून करते कारण तुम्ही चिडावं. पण एक लक्षात ठेव, अजिबात चिडायचं नाही. गुरुदादा आता का चिडू नको? अरे वाटेल ती कामं सांगते ती आनंदीला, आणि आनंदी निमूटपणे करत असते. म्हणूनच माझंच चालली आहे नारायणी. आणि सगळ्यात जास्त राग मला या गोष्टीचा येतो की मी आणि आनंदी काहीच करू शकत नाही. शांत राहा. प्रत्येक वेळ सारखी नसते वीर. कधी कधी माघार घ्यावी लागते, पण ती घ्यायची. आपल्या जवळच्या लोकांवर अन्याय झालेला बघावा लागतो. आणि डोंट वरी, काळजी नको करूस. त्या नारायणीने कार्ड बंद करायच्या आधी मी त्या ओजसला SMS पाठवला की नारायणीच्या नावावर सगळी प्रॉपर्टी झाली आहे म्हणून, आणि त्याचा उपयोगही झालाय. आता तो पोरगा नारायणीच्या जीवनात परत येण्यासाठी डेस्परेट झाला, आणि त्याचाच उपयोग आपण करून घ्यायचा. नाही म्हणजे नक्की काय करायचं? आनंदीची आयडिया चांगली आहे. म्हणजे नारायणीने जरी कार्ड बंद केलं असेल तरी त्याचा उपयोग आपण आपल्या फायद्यासाठी करून घ्यायचा. पण गोरख दादा, तिच्या बंद फोनचा उपयोग आपण कसा करून घ्यायचा? हे बघ गजा, आपण या फोनवरून नालायक मुलगी, आईने सगळी प्रॉपर्टी हिच्या नावावर केली म्हणतीये आणि फोन टेम्पररीली डिस्कनेक्टेड. याचा काय अर्थ आहे? माझं मूल आहे ना पोटात, त्यामुळे आता मला खिजवतीये का? आईने सगळी प्रॉपर्टी नावावर केली आहे, आता माझी गरज संपली का? मी असं सोडणार नाही तुला. कारण तुझ्या पोटात माझं मूल आहे, आणि त्यामुळे त्याच्या आजी आजोबांच्या प्रॉपर्टीवर माझाही तेवढाच हक्क आहे. तो मी नाही सोडणार. कॉन्टॅक्ट झालाच पाहिजे. नालायक मुलगी. ठीक आहे गोरख दादा. म्हणजे आता मी जे काय सांगितलं ते सगळं ठरलं. कोणाला काही शंका नाहीये ना? नाही नाही अजिबात नाही. मग ठीक आहे, तुमच्यापैकी कोणीतरी एकाने त्या ओजसला फोन करा. गजा तूच कर फोन. नाही नाही, मी नको. दादा एक काम कर, तू कर फोन. उगाच काही गडबड नको व्हायला. अरे पण हे बघ, नारायणीने त्याला जर माझ्याबद्दल काही सांगितलं असेल तर त्यांनी काय फरक पडणार आहे? तुझा आवाज त्यांनी याच्या आधी कधीच ऐकला नसणार. ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. म्हणजे गोरखदादा तुला वाटत असेल की मी हे करू शकतो तर करेन, पण माझा नंबर गेल्यानंतर त्यांनी परत हा फोन घे आणि हे नवीन सिम कार्ड. नाही म्हणजे तू जर फोन केला असता आपल्यापैकी कोणाचाही नंबर त्याच्याकडे जाऊन प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको म्हणून सगळा खटाट. पण तरी मला असं वाटतंय की नारायणीचा मित्र म्हणून मी फोन करण्यापेक्षा नारायणीच्या एखाद्या मैत्रिणीने फोन केला तर. आनंदी. येस एक्झॅक्टली. म्हणजे एका मुलीचा आवाज ऐकल्यावर मी एक काम करतो, मी आजच आनंदीला फोन करायला सांगतो आणि जे काय होतं ते लगेच तुम्हाला कळवतो. हा चालेल. चल गजा. चला येतो. आनंदी, तुझ्या हाताला खूप गोडवा आहे ग. जरा टाचेंना तेल लाव ना. आता याला सुद्धा लावशील? आनंदी, तुला एक विचारू का ग? वीर तुझ्याकडे आता लक्षच देत नाही.
ह्या गोष्टीचा तुला त्रास नाही होत का ग? मला मला काम आहेत नारायणी, जायचं. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग तुला जिकडे जायचंय ना तिकडे जा. मला तुझा प्रश्नच कळाला नाही. ठीक आहे, पुन्हा विचारते. हा आनंदी, तुला ठाऊकच असेल वीरचं आणि माझं आधी लग्न झालं होतं. मग पद्धतशीरपणे तू आम्हा दोघांना वेगळं केलंस, आमच्या दोघांमध्ये डिवॉर्स घडवून आणलास आणि मग वाजत गाजत तू त्याच्याशी लग्न केलंस. आणि आता तोच मुलगा तुला लाथाडतो तर तुला त्याचा त्रास नाही होत का ग? मोलकरी नाही सागरची तू, मोलकर्णी सारखीच राहा आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे. बोल, वीर तुझ्याशी बोलत नाही याचा तुला त्रास होतो की नाही? नाही होत. का? त्यांची मर्जी ना नारायणी. त्यांना माझ्याशी नाही बोलावं असं वाटत तर मी काय करणार आहे? अच्छा, वीरला तुझ्याशी बोलावंसं नाही वाटत, ही गोष्ट तुला चालेल? कसं आहे नारायणी, आपण दुसऱ्यावर बळजबरी नाही करू शकत. त्यांना नाही बोलायचं तर त्यांची इच्छा म्हणून सोडून द्यायचं. आणि समजा वीरला तुझ्यासोबत राहायचंच नसेल तर? मी काय बोलणार यावर? तेच विचारते ना मी तुला. आनंदी, जर वीरलाच तुझ्यासोबत राहायचं नसेल तर अशा वेळी तू काय करशील? माझं काही म्हणणं नाहीये. गुड, तुझं काही म्हणणं नाहीये, कारण तू तुझ्यासाठी एक नवीन पुरुष शोधलायस. नारायणी, आनंदी, एक मिनिट, आधी माझं बोलणं संपू दे, मग तू बोल. कसं असतं ना आनंदी, मांजर कितीही डोळे बंद करून दूध पित असलं ना तरी बाकीचं त्याला बघत असतं. आणि आम्हाला माहिती आहे गजाचं आणि तुझं काय चालू आहे ते. काय करणार ग आम्ही, कारण एका तमासगिरीच्या मुलीकडून हीच अपेक्षा असणार आमची. नारायणी, तुझं अति होतंय. आनंदी, अति मी नाही, अति तू केलंयस. एक लाचार मुलगी बनून माझ्या घरात आलीस आणि माझी बरोबरी केलीस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कावळ्याला कितीही घासला ना तरी त्याचा राजहंस होत नसतो. वीरला तुझी लायकी कळलीये, त्यामुळे आता वीरला विसर आणि तुझ्यापासून मुक्त कर त्याला. काय मुक्त कर म्हणजे वीरला डिवॉर्स दे. म्हणजे आम्ही मोकळे आणि तू सुद्धा गावातले उकिरडे फुंकायला मोकळी. म्हणजे वीरला डिवॉर्स दे. म्हणजे आम्ही मोकळे आणि तू सुद्धा गावातले उकिरडे फुंकायला मोकळी. वीरला डिवॉर्स दे. औषधाची वेळ झाली. अहो, असं काय करता तुम्ही? जेवढ्या लवकर या सगळ्यातून बाहेर याल ना तेवढं तुमच्यासाठीच बरं होईल. घ्या औषध. हे बघा, हे जे काही झालंय त्यात खरं म्हणजे आनंदीचा काहीही दोष नाहीये. अहो, आता तिच्यावरती संस्कारच तसे झाले, त्याला ती तरी काय करणार? हे बघा, आनंदीच्या अंगात तुमचं रक्त वाहतंय
पण संस्कार शेवटी तमाशाचेच ना. आता तिचा नवरा तिच्याकडे लक्ष देत नाही असं म्हटल्यावर तिला जर का दुसरा कुठला तरी. हे बघा, संस्कारांमुळेच माणूस घडतो. आपली नारायणी बघा ना, तिचं वीरशी लग्न झालं, पण वीरने तिला कधीही स्वीकारलं नाही, तिला पत्नीचा दर्जा दिला नाही. पण नारायणी वीरला विसरली नाही. तिने सतत वीरवर प्रेम केलं, ती सतत त्याच्याशीच एकनिष्ठ राहिली. याला संस्कार म्हणतात. नारायणी चांगली असण्याबद्दल मी शंका घेतच नाही, पण आनंदी असं करू शकेल हे मला खरं वाटत नाहीये. आता काय बोलू मी तुम्हाला? आनंदीने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं ना, तरीही तुमचा विश्वास नाही? नाही बसणार, कारण माझं मन मला सांगतंय काहीतरी वेगळं आहे. आनंदी असं करणं शक्यच नाही. मी आनंदीची शत्रू नाही, पण मला एवढंच माहितीये की या आनंदीमुळे तुम्ही सतत नारायणीवरती अन्याय करत आलाय. विशेष म्हणजे आनंदी आपल्या इथे राहायला आली तेव्हापासून. आता तिला तिच्या वडिलांचं प्रेम मिळालं नाही, तिला तिच्या हक्काचं घर मिळालं नाही, हा सगळा आपल्या नारायणीचा दोष आहे का? पण तुम्ही सतत आनंदीला पाठीशी घातलं आणि नारायणीला. विषयाला फाटे पडू नकोस. आनंदीमुळे मी नारायणीवर कधीही अन्याय केलेला नाही. मी नारायणीशी कठोर वागलो ते तिच्या चुकांमुळे. ठीक आहे, तुम्ही नारायणीला तिच्या चुकांची शिक्षा दिलीत ना, आता मी सुद्धा आनंदीला तिच्या या चुकीची शिक्षा देणार. तुम्ही नारायणीकडून तिचे सगळे हक्क अधिकार काढून घेतले. आता मी सुद्धा आनंदीकडून शेलारवाड्यावरचे हक्क, प्रॉपर्टीवरचे हक्क काढून घेणार आहे आणि ते सगळे नारायणीला देणार आहे. गोळ्या आणि पाणी ठेवलंय, वाटलं तर घ्या. आमच्या दोघांमध्ये डिवॉर्स घडवून आणलास आणि मग वाजत गाजत तू त्याच्याशी लग्न केलंस. आणि आता तोच मुलगा तुला लाथाडतो तर तुला त्याचा त्रास नाही होत का ग? तुझं काही म्हणणं नाहीये, कारण तू तुझ्यासाठी एक नवीन पुरुष शोधलायस. आणि आम्हाला माहितीये गजाचं आणि तुझं काय चालू आहे ते. काय करणार ग आम्ही? कारण एका तमासगृहिणीच्या मुलीकडून हीच अपेक्षा असणार आमची. वीरला तुझी लायकी कळलीये, त्यामुळे आता वीरला विसर आणि तुझ्यापासून मुक्त कर त्याला. मुक्त कर म्हणजे वीरला डिवॉर्स दे. आता तुला काय झालं दुःखी व्हायला? नारायणी म्हणते की वीरला घटस्फोट दे. तिला काय जात आहे बोलायला? आणि ती म्हणाल्यावर तू लगेच देणार आहेस का? नाहीये पंढरे, पण मला भीती वाटते. आपण नारायणीच्या मुलाच्या बापाचा शोध घेतोय, तो राहील बाजूला, तीच मला या घरातून बाहेर काढेल आणि मग मला वीरला घटस्फोट द्यायला लागेल. आनंदे, ती तिच्या फायद्यासाठी तुला तुला असंच काय 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 सांगेल. तू नको लक्ष देऊ. आणि तू तू कशाला विचार करतेस याचा? तिचे शब्द कांठळ्या बसल्यासारखे माझ्या कानात घुमतात की वीरला घटस्फोट दे. आनंदे, आता आता तुला कुठल्या भाषेत सांगितल्यावर समजणार आहे कोणास ठाऊक? कुणी किती समजावलं ना पंढऱ्या, तरी माझ्या मनातली भीती दूर नाही होणार आहे. भीती? कसली भीती?
माझ्या वीरपासून लांब जाण्याची भीती. आनंदे, कोणी कोणी कितीही प्रयत्न केले ना तरी वीर दादा गेला पाहिजे ना तुझ्यापासून लांब. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे पंढरा, पण या गावात आम्हाला एकमेकांपासून लांब करणाऱ्या माणसांची संख्याही खूप आहे. आनंदे, आनंदे, तू जर का स्वतःच खरं करणार असशील ना तर मला हे सगळं वीर दादाला सांगितलं पाहिजे. कारण काय, त्यांनी सांगितल्याशिवाय तुला काही कळतच नाही ना. तात्यांचं वारं आता नारायणीच्या दिशेने व्हायला लागलंय. म्हणूनच आपल्याला घाई करायला हवी गजा. मी एक काम करतो, मी आनंदीच्या खोलीत जातो आणि तिच्या करवी ओजसला फोन लावतो. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे दृष्टुम्न यक्षार्य कृपाचार्य नंतर घटोत्कच गजोदर नको गरोदर असल्या. काय नुसती नावं काय असतात, पुढे गोष्ट वाचा की. गोष्टीचं पुस्तक नाही, नावाचं पुस्तक आहे. तुमच्या मुलासाठी नाव शोधतोय. काय तात्या, काय काय चाललंय काय घरात? बरं मला सांगा, आई कुठे आहे? हे गेले सोनबाईना मसाले दूध द्यायला. मीच त्याला म्हणलं, सोनबाईना रोज रात्री जरा ते बदाम पिस्ता खारका घातलेलं दूध देत जा, म्हणजे त्याचा आपल्या नातूलाच फायदा होईल. म्हणजे काय नाव ठेवायचं घटोत्कच आणि पोरग व्हायचं 4 पाऊंडाचं, असं व्हायला नको. आणखीन 2 नाव ऐकून जा. हे काय शुक्राचार्य. तात्या एक कसली नावं ठेवत आहे? खरंच घरात महाभारत करायचं आहे का? हो दाखलं, तुमचं नाव बी आम्हीच ठेवलंय, गजेंद्र. काय गजेंद्र म्हणजे इंद्र देवाचा देव. आता फेकून द्यावं ते पुस्तक. हो दाखलं, आता मी आजोबा होणार आहे, आता तरी माझी सन्मानाने वागा की. तात्या मी तुमच्यावर नाही तर नारायणीवर वैतागलोय. बाबा फोडीन मी सुनबाई बद्दल काय बोललात तर. नारायणशी जरा आदरानं वागा. बिचारी एका पोराची आई होणार आहे, आपण जरा माणुसकीनं वागायला पाहिजे. हा तात्या, पण तुम्हाला अचानक नारायणीचा पुळका? हो चिरंजीव, तुम्हाला कळणार नाही. नाही नाही, बरोबर आहे तुमचं तात्या. एक काम करा, तुम्ही ना या पुस्तकातलं एखादं चांगलंसं नाव शोधून ठेवा. एक काम करा, पण हे पुस्तक तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन वाचा. नाही तर चला आपणच जाऊ आणि एक चांगलं नाव शोधूया. चला चला चला. तुम्ही वा पुढे, मी आलोच. तात्यांचं वारं आता नारायणीच्या दिशेने व्हायला लागलंय. म्हणूनच आपल्याला घाई करायला हवी गजा. नारायणीचे पाय या घरात रुजायला लागले. मी एक काम करतो, मी आनंदीच्या खोलीत जातो आणि तिच्या करवी ओजसला फोन लावतो. तू इथेच थांब आणि अलर्ट राहा. हे बघ, याआधी काही चूक झालेली चालत होती, पण आता चालणार नाही. गजा, खूप अलर्ट राहा. जरा जरी नारायणीचा आवाज आला ना फोनवर तर खूप मोठा घोळ होऊ शकतोय. तुला कळतंय ना गजा? नारायणी दिसली तर लगेच मला मिस कॉल दे, कळतंय? हो हो, तू अजिबात काळजी करू नको, मी आहे. आणि हे बघ, मी दिसेपर्यंत इकडनं हलू नकोस. ओके ओके, पण तुझा आता. आपण आपल्या टार्गेटच्या खूप जवळ आहोत. हा घे, हा फोन घे. ओजसला फोन लावायचा आणि त्याला गावात बोलवून घ्यायचंय आणि तसंच नारायणीला ट्रॅप करायचं आपण. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. आनंदी, काय काय झालं? वीर, हे सगळं केव्हा संपणार? लवकरात लवकर. आनंदी, आपण आपल्या टार्गेटच्या खूप जवळ आहोत. हा घे, हा फोन घे. ओजसला फोन लावायचा आणि त्याला गावात बोलवून घ्यायचंय आणि तसंच नारायणीला ट्रॅप करायचं आपण. तू खरं सांगतोय? आनंदी, हो. वीर, पण हे सगळं लवकरात लवकर संपलं पाहिजे. तुला माहितीये
ती नारायणी आपल्या घटस्फोटाच्या मागे लागली. म्हणजे तिने मला ठीक आहे राहू देते, मी नंतर सांगते. केव्हा करणार तू ओजसला फोन? आता हे आणि मी नाही, तू करायचा आहेस फोन, म्हणूनच फोन दिला ना तुझ्या हातात. मी? हो आनंदी, ऐक आनंदी, मी सांगेन ना तेवढंच बोलायचं, उगाच फार बोलायचं नाही, नाही तर त्याला संशय येऊ शकतो. आणि मुळात म्हणजे तू आनंदी म्हणून फोन नाही करणार आहेस, नारायणीची एक मैत्रीण म्हणून फोन करणार आहेस. तुझं नाव काय ठेवूयात आपण? मी सांग का? सांग ना. शारदा. नाही, कारण माझ्या आईचं नाव होत आहे. ठीक आहे, शारदा नाव ठेवू आपण. तर तू त्याला फोन करायचास आणि त्याला सांगायचं की मी नारायणीची मैत्रीण शारदा बोलतेय. त्यावर तो म्हणेल की हे नाव मी नारायणीच्या तोंडून कधीच ऐकलं नाहीये. मग तू म्हणायचंस की आमची आत्ताच नुकतीच मैत्री झालीये. बरं, काही करून त्याच्या कानावर हे घालायचं की अक्कांनी सगळी प्रॉपर्टी नारायणीच्या नावावर केली. हा, हे ऐकल्यावर तो धावत येईल. पिंजरा